मेहनत आणि कष्टाने कुठलाही व्यवसाय असू दे, तो मग फूड रिलेटेड असू दे, पार्लर असू दे, तुम्ही कुठल्याही व्यवसायात असाल तर मेहनत आणि सचोटीने प्रयत्नपूर्वक केला तर तुम्हाला यश नक्की मिळणार याची खात्री आहे। तर नवरात्री स्पेशल आजच्या या नवीन एपिसोडसाठी आपण आलोय एका नव्या ठिकाणी आणि जवळपास एक 35 वर्ष जुन्या अशा स्नॅक्स सेंटरमध्ये, जिथे मेनली महिला ज्या आहेत त्या फ्रंट एंडला आणि बॅक एंडला दोन्ही ठिकाणी काम करतात। तर आपण इथे ट्राय करूया की काकूंशी बोलायला भेटतंय का आणि त्याच्याबद्दल जी आहे ती माहिती आपण तुमच्यापर्यंत पोहोचवूया। काकू नमस्कार। नमस्कार। तर आपण स्पेसिफिकली नवरात्रीसाठी अशा लेडीजचे बिझनेसेस कव्हर करतोय की ज्या स्वतःची पोटं तर भरतात पण लोकांपर्यंत असं जेवण पोहोचवतात की ज्याने खाणारे पण खुश होत आहेत असं। तर आपलं हे जे पावगी स्नॅक्स, तर याची सुरुवात कशी झाली होती आणि याच्याबद्दल थोडी माहिती मिळू शकेल? आम्ही 1998 साली हे सुरू केलं आणि त्यावेळेला आम्ही इथे पावभाजी रोल, पनीर रोल वगैरे हे पदार्थ नव्हते। त्यावेळेस बटाटे वडा, इतर कुठले बाकीचे नेहमीचे चालणारे कचोरी होती, सामोसे होते, ढोकळा होता, असे पदार्थ होते। पण लोकांची इथल्या आवड आणि हे लक्षात घेऊन किंवा नवीन काहीतरी वेगळं की मिसळ पाव हे सगळे जे नेहमी मिळणारे पदार्थ आहेत त्यापेक्षा काहीतरी वेगळं द्यायचं असा प्रयत्न होता। तेव्हा आम्ही अनेक ठिकाणी मी स्वतः जाऊन बघून यायची की हे रोलची तेव्हा नुकतीच सुरुवात झालेली होती। त्यावेळेस आम्ही मग हे हॉटडॉग, कॉर्न रोल, पनीर रोल, पावभाजी रोल की जे पटकन, कारण आमची जागा बघितली तर तुम्ही तशी छोटी आहे आणि त्याच्या ह्याच्यामध्ये आम्ही काय देऊ शकतो याचा पहिला आम्ही विचार केला आणि त्या दृष्टीने जे काही आहे ते पदार्थ आम्ही सुरुवात केली। पण काही वेळेला काय होतं की पावाचे पदार्थ काहींना नको असतात, त्यामुळे त्याच्यासाठी आम्ही इतर काही पदार्थांची त्याला जोड दिली, जसं मका पॅटीस आहे, बटाटे वडा आहे, त्याच्या नारळ कचोरी आहे, मटार करंजी आहे आणि ते आमचे पदार्थ खूप टेस्टी आणि लोकांना खूप आवडतात असे हे पदार्थ सगळे आहेत। हा मका पॅटीस आहे, कॉर्नचे पॅटीस आहेत आणि हे कुठेही मिळत नाहीत, त्यामुळे पुण्यातल्या अनेक भागातून खास मका पॅटीस खाण्यासाठी येतात। बरेच जण नाराज होतात की केव्हाही यावं, तुमचे मका पॅटीस संपलेले असतात किंवा नारळ कचोरी। आम्ही, कारण काही आम्हालाही लिमिट्स आहेत की बाकीचे आयटम्स आणि हे दोन्ही संपायला पाहिजे, त्या दृष्टीने आम्ही त्याप्रमाणे, आणि आम्हाला रोजची कल्पना असते की किती कुठले पदार्थ खपतात, शनिवार रविवार कशाला जास्त पदार्थ संपतात हेही आम्हाला माहिती असतं। सध्या आम्ही आत्ता नवीन इंट्रोड्यूस केलेत म्हणजे उकडीचे मोदक, हातवळणीचे उकडीचे मोदक आपण स्पेशली बनवतो। आपल्या इथेच हे तयार केले जातात आणि ह्यालाही खूप छान डिमांड आहे। म्हणजे फक्त गणपतीपुरताच नाही, नाही 12 महिने 12 महिने असतात। सोशल मीडियावर तसं आम्ही तुमचे हॉटडॉग्स जास्त बघितले, तर हॉटडॉग सोडून पण इथे बरेच आयटम्स आहेत जे लोक ट्राय करू शकतात आणि हे वेगळे आहेत। वेगळे आहेत, व्हेज बर्गर, कॉर्न बर्गर, चीज कॉर्न बर्गर असे हे दोन वेगळे प्रकार आणि रोलचे प्रकार। हा हॉटडॉग आहे, त्याच्यामध्ये चटणी, हिरवी चटणी, त्याच्यानंतर काकडी, टोमॅटोचं स्टफिंग आणि व्हेज कटलेट आणि चीज असं घातलेलं आहे ह्याच्यामध्ये। सगळ्यांची मदत लागते, त्यामुळे माझ्या मदतीला आम्ही सगळ्या मिळून खेळीमेळीने सगळं काम करतो। वरती आमच्या इथे पदार्थ आम्ही स्वतः तयार करून घेते मी, म्हणजे त्या बायका वेगळ्या आहेत आणि इथे काउंटरवरती ह्या सगळं त्याचं जे तयार केलेलं स्टफिंग आहे त्या इथे ह्यांच्याकडनं त्या बनवतात इथे खालती आणि आपण। आणि आपला जो मेन्यू आहे तो कितीपासून सुरू होतोय? तसा सगळ्यात जास्ती 90चा आहे, चीजचे 90ला आहे, म्हणजे 100चा पण आपल्याकडे कोणताच आयटम नाही, 100च्या खालीच आहे। हॉटडॉग हे नेमके कसे बनवले जातात त्याचं प्रात्यक्षिक आता आम्ही तुम्हाला दाखवतो। ह्याची ऑर्डर द्यावी लागते, हे रोल तयार मिळत नाही, जसं आपल्याला ब्रेड मिळतो तयार तसे हे मिळत नाही। ह्याची आधी ऑर्डर आम्हाला द्यावी लागते रोजच्या रोज। 2-3 लाव की डेली टू डेली आपले फ्रेशच बनवतो, फ्रेशच असतो। म्हणजे आता हॉटडॉग त्याच्यावरचे तिथले संपलेत की मग आपण परत म्हणजे संपायला लागले की त्याच्या आधीच आम्ही बनवायला सुरुवात करतो। तर आमची जागा, मला एक गोष्ट सांगायला आवडेल की आमचे सासऱ्यांचे आजोबा त्यांची ही जागा आहे, नाही तर लक्ष्मी रोडला सुरू करणं हे अवघड काम आहे, पण त्याचा फायदा आम्ही घेतला, चांगला करून घेतला असं म्हणायला हरकत नाही। म्हणजे मल्टिपल लोकांना याच्यातून इन्कम सोर्स जनरेट झाला। हां, ट्रेस घ्या। हां हां, ट्रेस आहे बघा, व्हेज कट
आणि त्याच्यावर आता वरतून चीज येईल. हे व्हेज कटलेट आहे, बटाटा, गाजर, बाकी इतर सगळे घालून मसाला आणि तिखट मसाला, मीठ. बऱ्याच जणांची फीडबॅक आहे की मॅकडीपेक्षा आणि त्याच्यापेक्षाही तुमचं व्हेज बर्गर खूप छान असतं. गीतेश, हा तू खाऊन बघ आणि आम्हाला फीडबॅक दे. सारख्याच ज्या महिला व्हिडिओ बघतात तर त्यांना तुमच्याकडून काय मेसेज राहील की जेणेकरून त्यांना पण काही वाटत असेल मनात की बाबा आपल्याला हे करायचंय किंवा मला काहीतरी करून दाखवायचं, तर त्यांच्यासाठी एक काय मेसेज देते तुम्हाला? मेहनत आणि कष्टाने कुठलाही व्यवसाय असू दे, तो मग फूड रिलेटेड असू दे, पार्लर असू दे, तुम्ही कुठल्याही व्यवसायात असाल तर मेहनत आणि सचोटीने प्रयत्नपूर्वक केला तर तुम्हाला यश नक्की मिळणार याची खात्री आहे. तर मावशी, हा हॉटडॉग जो आहे हा खाण्यासाठी जे व्हिडिओ बघतात त्यांना कुठे यावं लागेल? हा हॉटडॉग खायचा असेल तुम्हाला तर लक्ष्मी रोडला कुंटे चौकात तुम्हाला यावं लागेल. स्नॅक्स सेंटरची चांगली खूण म्हणजे PNG गाडगी सराफांच्या समोर हे आमचं दुकान आहे. जय हिंद कलेक्शनच्या बाजूला तुम्हाला सापडायला सगळ्यांना सोपं आहे. नक्की विजिट करा. चांगले रुचिपूर्ण आणि स्वच्छ ह्याचे पदार्थ खायचे असतील तर पावगी स्नॅक्स सेंटरला नक्की विजिट करा.